सर्वप्रथम गारपीट 26 तारखेला जी गारपीट झाली, अवकाळी पाऊस जो आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये तसाच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जो पडला, त्यात सर्वात जास्त नुकसान जे ते नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला बघायला मिळालं। आज परवा आमदार दिलीप बनकर यांनी मला फोनवर सगळी कल्पना दिली होती। आज त्यांच्या सोबतच संपूर्ण निफाड तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी आम्ही भेट दिली। आजच्या बैठकीमध्ये जो आढावा घेतला आणि त्याच्यामध्ये प्राथमिक नजरअंदाज अहवाल जो आमच्या समोर आलेला आहे, त्यात प्रामुख्याने सुरुवातीला 32,833 हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं दिसतंय, पण आणखी सकाळपासनं काही आकडे त्याच्यामध्ये 2,000 हेक्टरपर्यंत वाढलेले आहेत। आत्ता जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत की अजून पुढच्या शनिवारपर्यंत आपला जरी नजरअंदाज अहवाल 34,000-34,500 हजारापर्यंत आपल्याला दिसत असला तरी प्रामुख्याने आपल्याला अंतिम अहवाल जो आहे तो शनिवारपर्यंत आमच्यापर्यंत सादर केला तर याच्यामध्ये वाढ होऊ शकते। नाशिक जिल्ह्यामध्ये आज जी गारपीट झाली, अवकाळी पाऊस पडला, त्याच्यात प्रामुख्याने द्राक्षाचं फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, कांद्याचं नुकसान झालं आहे, टोमॅटोचं नुकसान झालेलं आहे, भात शेतीमध्ये बऱ्यापैकी परिणाम झालेला आहे, भाजीपाल्यामध्ये परिणाम झालेला आहे। आत्ता शासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये पंचनामे सुरू आहेत। पुढच्या 4 दिवसामध्ये हे पंचनामे संपतील आणि एकत्रित त्यांचा अहवाल आयुक्तांच्या शिफारशीने आमच्यापर्यंत पोहोचेल। शेतकऱ्यांची मागणी होती पीक विम्याचे निकष बदलायला पाहिजे, आपल्याला देखील असं वाटतंय का? आणि कुठले निकष असे आहेत की जे आपल्याला वाटते की ते बदलायला पाहिजे? हे असे बरेचसे निकष आहेत की ट्रिगरच्या बाबतीत असेल, वेळेच्या बाबतीमध्ये असेल, त्याचा कालावधी जो धरला जातो त्या कालावधीच्या बाबतीमध्ये असेल। पीक विमा हा फळबागाकरता जो लावण्यात आलेला आहे त्यासाठी केंद्र सरकारच्या असलेल्या गाईडलाईन आणि राज्य सरकारबरोबर असलेला केंद्र आणि राज्य सरकारबरोबर पीक विमा कंपन्यांचा असलेला करार, याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून फळ पिकाकरता आपल्याला निकष हे थोडे बदलले पाहिजे। या दृष्टिकोनातून कृषी मंत्री आणि मी या बाबतीत याच्या अगोदरसुद्धा चर्चा झाली। जसं नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षाचं समजा उत्पन्नाला अडचण आली असेल तर जळगाव जिल्ह्यात केळी असेल, विदर्भामध्ये संत्र्याच्या बाबतीत असेल, कोकणामध्ये आंब्याच्या बाबतीत असेल, कुठलंही फळपीक असेल तर त्या फळपिकाकरता थोडेसे निकष बदलण्याची आवश्यकता आहे। येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समोर हा विषय ठेवला जाईल। कृषी विभागाकडनं याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोरही ठेवला जाईल आणि केंद्राबरोबर याची चर्चा करून याच्यात निकष बदलून शेतकऱ्याला काय फायदा होईल याचा प्रयत्न केला जाईल। आता या नाशिक जिल्ह्याचा आपण विचार जर का केला तर साधारण 12,000 हेक्टर क्षेत्र जे ते द्राक्षाखाली नुकसानीखाली प्राथमिक अहवालामध्ये आपल्याला निदर्शनात आलेलं आहे। जवळपास 10,000-11,000च्या आसपास क्षेत्र जे ते कांद्यासाठी नुकसानामध्ये आपल्याला प्राथमिक स्वरूपात दिसतंय। जवळपास 70,000 शेतकरी जे आहेत ते 70,000 शेतकरी बाधित झालेल्याचं किंवा त्यांचं नुकसान झालेल्याचं प्राथमिक अहवालामध्ये दिसतंय। याच्यामध्ये 2 लोकांचं जीवितहानीसुद्धा झालेली आहे। जे 2 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना जी मदत दिली जाते NDRF आणि SDRFच्या निकषानुसार, ती मदत आज सायंकाळपर्यंत जे काही मृत झालेले आहेत त्या व्यक्तींपर्यंत ती पोचवली जाईल। जनावरांच्या बाबतीमध्ये असेल, पशुधन जे असेल त्या पशुधनामध्ये साधारण लहान गुरं जे असतील त्यांचं 50 ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आपल्याला आढळून आलेले आहेत आणि 15 मोठी जनावरं आत्तापर्यंत तरी निदर्शनात आलेले आहेत। टप्प्याटप्प्याने समजा हे वाढत जरी गेलं तरी त्याचा आपण योग्य तो मोबदला किंवा योग्य ती मदत त्या ठिकाणी केली जाईल। आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना याही सूचना दिलेल्या आहेत
की आता पंचनामे करत असताना अंशतः आणि पूर्णतः ज्या घरांची पडझड झालेली असेल त्याचेसुद्धा पंचनामे यासोबतच करायचे आणि याचा एकत्रित प्रस्ताव आमच्याकडे अंतिम प्रस्ताव जो असेल तो अंतिम प्रस्ताव शनिवारपर्यंत मदत पुनर्वसन विभागाकडे तो पोहोचेल आयुक्तांकडनं, अशी त्यांना सूचनाही दिलेल्या आहेत. राज्याची एकूण आकडेवारी काय सांगते? आपण सांगितलं राज्यात नाशिक जिल्हा सर्वात जास्त नुकसान आहे. आता मला जी काही आत्तापर्यंत माहिती मिळाली आहे, साधारण 16 जिल्ह्यांमध्ये या अवकाळी पावसाचा किंवा गारपिटीचा परिणाम झालेला दिसतोय. त्या 16 जिल्ह्यांमध्ये 87 ते 88 हजार हेक्टर जमिनीचं नुकसान प्राथमिक अहवालामध्ये निदर्शनात आलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या सूचना कालच सेक्रेटरींच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या माध्यमातून सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आपापले प्रस्ताव आपापल्या जिल्ह्यामध्ये कृषी विभागाशी चर्चा करून जिल्हा अधिकाऱ्यांनी सगळे प्रस्ताव हे राज्याकडे मदत पुनर्वसन विभागाकडे पाठवण्याच्या सूचना या जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेल्या आहेत. आपल्या माध्यमातून किंवा उद्या जमलंच तर आमचं सगळ्या जिल्हा अधिकाऱ्यांबरोबर आमची चर्चासुद्धा होईल. ज्यांचे पंचनामे झाले असतील ते सगळे पंचनामे येत्या शनिवारपर्यंत अंतिम प्रस्ताव अंतिम अहवाल जो असेल तो सादर होईल, अशी सूचना प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांना दिली गेलेली आहे. हे सरकार प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असताना मला सांगताना या ठिकाणी आपल्याला अभिमानही वाटतो की मागच्या 4 महिन्यामध्ये 2021 पासून 22 पासून जे प्रलंबित असलेले जे काही अनुदान होतं, जी काही मदतीची रक्कम होती ती आत्ता बऱ्यापैकी अदा झालेली आहे. आत्ताच आमदारांनी आणि खासदारांनी माझ्यासमोर एक चर्चा केली. मगाशी केंद्रीय मंत्री भारतीताईंचाही मला फोन आला, झिरवळ साहेबांचाही काल मला फोन आला होता, काल मला ताईंचाही फोन होता, आमदारांचाही फोन होता. यांनी त्यांच्या जिल्ह्यातले त्यांच्या मतदारसंघातले असलेले प्रलंबित प्रस्ताव आमच्याकडे जर का पेंडिंग राहिलेले असतील तर त्यावर सुद्धा निर्णय लवकरात लवकर होईल. आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांना त्यासुद्धा सूचना दिलेल्या आहेत. 2020 पासून किंवा 21 पासून तुमचे घरांची पडझड असेल, गुरांचं नुकसान असेल किंवा शेतीतलं झालेलं नुकसान असेल, याचे जे प्रस्ताव आपले प्रलंबित असतील ते प्रस्ताव आमच्याकडे रिसबमिट करा किंवा सबमिट असतील तर त्याची पोच माझ्यापर्यंत जर का पोचली तर त्याचीसुद्धा रक्कम नाशिक जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर अदा केली जाईल. उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री तेलंगणासह इतर राज्यांमध्ये प्रचारासाठी जात आहेत. तिकडे जाता त्यांनी महाराष्ट्रामध्ये आले, शेतकऱ्यांच्या पाठीवर उद्धव ठाकरे साहेबांच्या कार्यकाळामध्ये ते मुख्यमंत्री असताना त्यांनी असे किती दौरे रद्द केलेले आहेत याचा अनुभव आपल्या सगळ्या उभ्या महाराष्ट्राला आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असले नसले तरीसुद्धा आमच्यावर त्या विभागाची ज्या ज्या व्यक्तींवर, ज्याला पालकमंत्री म्हणून नियुक्त केलं असेल, ज्याला मदत पुनर्वसन विभाग म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली असेल, तर हे माझंच काम आहे. त्यांच्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या, कालच परवाच मला झाल्या उपमुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, कालच मुख्यमंत्र्यांच्याही सूचना आल्या की ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली असेल, अवकाळी पाऊस पडला असेल, त्याचे सगळे ताबडतोब पंचनामे मागवण्याची व्यवस्था करा. म्हणून ते राज्यातल्या किंवा देशातल्या कुठल्याही भागात गेले तरी पंचनामे थांबलेले नाही आहेत. थँक्यू. आणि हेही सांगतो मी आपल्याला, सरकारचं काम हे जोरात चाललेलं आहे. त्यामुळे आता विरोधकांना असे 2-3 मुद्दे असतील की विरोधकांच्या माध्यमातून सातत्याने सरकारने हे दिलं पाहिजे, सरकारने दिलं पाहिजे, पण सरकारची भूमिका अतिशय पारदर्शी असणारे सरकार एकदम ॲक्टिव्ह पद्धतीने काम करत आहे. राज्यातला प्रत्येक मंत्रिमंडळातला सदस्य
आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्या मतदारसंघामधला प्रस्ताव संबंधित तहसीलदारांकडनं पूर्णपणे पाठपुरावा करून अंतिम अहवालापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीसुद्धा करतायत. पण मी काल आणि आज काही मीडियावरती सुद्धा बघितलं, कोणतरी असं बोलत असतं की सरकारने सुस्त सरकार आहे, अमुक सरकार आहे, डमुक सरकार आहे. पण पालकमंत्री त्या जिल्ह्यांमध्ये फिरतायत. नाशिक जिल्ह्याचेही पालकमंत्री इथे येऊन गेले. मदत पुनर्वसन विभागाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे मी सुद्धा या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका सरकारची आहे. केंद्र सरकारची NDRFची जी मदत दुष्काळ म्हणून आपण 40 तालुक्यांना महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी मागितलेली आहे. 2600 कोटी रुपयाच्या आसपास केंद्र सरकारकडे मागणीचा प्रस्ताव आपला गेलेला आहे. याच्या बाबतीमध्ये SDRFकडेच ही मदत प्रामुख्याने देण्याची भूमिका आज तरी आहे. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव गेल्यानंतर अधिकची रक्कम जर का लागत असेल तर केंद्राकडे आपण ती मागू. पण खऱ्या अर्थाने याला जर का निकष लागत असतील तर SDRFचेच आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे